आणि बाकी सगळ्यांना सरसकट, सरसकटचा अर्थ काय? सरसकटचा अर्थ असा आहे कुठलंही त्याच्यावर बंधन न ठेवता, किती जमिनीचं होल्डिंग आहे, अल्पभूधारक नाही, अल्पभूधारक असो का बहुभूधारक असो, कारण मागच्या कर्जमाफीत अल्पभूधारक म्हटल्यानंतर जो मराठवाड्यातला आणि विदर्भातला गरीब शेतकरी होता की ज्याच्याकडे जमीन जास्त होती पण तो कर्जबाजारी होता, कारण त्या ठिकाणी इरिगेशन नाही आहे, त्यामुळे 5 एकर 10 एकर शेतकी जरी असली तरी देखील त्याला त्या प्रमाणात काही पैसा मिळत नाही. आणि म्हणून यावेळेस सरसकट अशा कुठल्याही अटी न टाकता आपण ही कर्जमाफी या ठिकाणी केली. अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18 आणि 2018 ते 19 तसेच 20 हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे. वरील 3 वर्षातील आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. मात्र अनेक जिल्ह्यातील पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे व योजनेप्रमाणे पात्र असणारे शेतकरी तांत्रिक कारणामुळे या योजनेपासून लाभापासून वंचित आहे. यात एकाच आर्थिक वर्षात 2 हंगामाची उचल केलेले सभासद अपात्र ठरविण्यात आले आहेत. तसेच 2 हंगामाची उचल एकाच आर्थिक वर्षात करून हंगामासाठी निश्चित केलेल्या परतफेड तारखांना कर्जफेड केलेले असतानाही अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. अशा तांत्रिक कारणाने प्रोत्साहन अनुदान मिळवण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या काही लाखात असल्याचे सरकार विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. केवळ तांत्रिक कारणामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या अडचणी दूर करून संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यावर कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत. लवकरच या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. बँकांनी 89 लाख अकाउंटची माहिती दिली होती आणि आज ज्यावेळी आपण हे फॉर्म्स भरून घेतले त्यावेळी 77 लाख अकाउंट आपल्यापर्यंत आज ते पोचलेले आहेत. 77 लाख लोकांनी हे अप्लाय केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की आपण जर हा विचार न करता 89 लाख अकाउंटवर हे पैसे देऊन टाकले असते तर कदाचित आपल्या राज्याचा पैसाही गेला असता आणि मागच्याच कर्जमाफीप्रमाणे जे अकाउंटच अस्तित्वात नाही किंवा जे राईट ऑफ झालेले आहेत, जे शेती करता नाहीच आहेत, अशाही काही अकाउंटवर मुंबईचे कर्ज मागच्या वेळेस आपण बघितलं, आताही यादी आली तर मुंबईच्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आली. आता मुंबईमध्ये ते नेमकं कुठे शेती करतायत, काही असू शकतात, काही लोक मुंबईत राहत आहेत, बाहेर करतायत मुंबईतनं, असं काही, पण एवढे शेतकरी मुंबईत येणार कुठनं? मागच्या 150 कोटी रुपये मुंबईच्या शेतकऱ्यांना आपण दिले. आता हे कोण आहेत महाभाग हे तर शोधावेच लागतील, पण हा अलहिदा ही वेगळी गोष्ट आहे. या गोष्टीचा आत्ता विचार करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून ही ऑनलाईन सिस्टीम तयार करून त्यातनं प्रामाणिकपणे आपल्याला जो गरजू आहे त्याला आपल्याला ते देता आलं पाहिजे. काही अटी टाकल्या, पण अटी काय टाकल्या? अटी एवढ्याच टाकल्या की जो सरकारी कर्मचारी आहे, क्लास 4चा नाही, त्याच्यावरचे, म्हणजे ज्याचं आपण जर बघितलं तर आमच्या शेतकऱ्याचं मंथली इन्कम किती आहे? काहीच नाही आहे. त्याला विचारायला वर्षातनं एकदा किंवा दोनदा पैसे मिळतात. पण सरकारी कर्मचाऱ्यांना मिनिमम पगार आज जर आपण क्लास 3चा विचार केला 30,000 रुपयाच्या वर महिन्याचा पगार आहे. त्यामुळे अशा लोकांना लाख रुपयाची कर्जमाफी ही किंवा 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी ही देण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचं ते अल्टरनेट इन्कम आहे. आणि बाकी सगळ्यांना सरसकट, सरसकटचा अर्थ काय? सरसकटचा अर्थ असा आहे कुठलंही त्याच्यावर बंधन न ठेवता, किती जमिनीचं होल्डिंग आहे, अल्पभूधारक नाही, अल्पभूधारक असो का बहुभूधारक असो, कारण मागच्या कर्जमाफीत अल्पभूधारक म्हटल्यानंतर जो मराठवाड्यातला आणि विदर्भातला गरीब शेतकरी होता की ज्याच्याकडे जमीन जास्त होती पण तो कर्जबाजारी होता, कारण त्या ठिकाणी इरिगेशन नाही आहे, त्यामुळे 5 एकर 10 एकर शेतकी जरी असली तरी देखील त्याला त्या प्रमाणात काही पैसा मिळत नाही. आणि म्हणून यावेळेस सरसकट अशा कुठल्याही अटी न टाकता आपण ही कर्जमाफी या ठिकाणी केली आणि आज त्याची सुरुवात ही आपण निश्चितपणे करतो. मला सांगितलं पाहिजे खरं म्हणजे आज 10 लाख लोकांचा आपण आकडा ठरवला होता, पण काही कारणाने आम्हाला डेटा क्लिनिंगमध्ये 8.5 लाख लोकांचा आज डेटा आम्हाला तो क्लीन करता आला आणि त्याला आम्हाला ग्रीन लिस्टमध्ये टाकता आलं. पण आज ही सुरुवात केली आहे. रोज या लिस्ट आता आम्ही तयार करू आणि रोज बँकांना त्या लिस्ट आम्ही पाठवू. आणि याची पद्धती देखील विशेषतः माध्यमांना मी सांगतो, कारण पुन्हा आपल्याकडे कोणीतरी येईल, काहीतरी सांगेल, काहीतरी त्याची न्यूज होईल. आणि म्हणून पुन्हा बँकांना सांगतो, आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, याची पद्धती अशी आहे. आता ही जी लिस्ट आम्ही तयार केली आहे ही लिस्ट त्या बँकांना आम्ही पाठवू. आम्ही एक मोठं खातं उघडलेलं आहे, एक सिंगल खातं, ज्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही ट्रान्सफर करतो आहोत.
प्रत्येक बँकेमध्ये एक खातं आहे, त्या खात्यामध्ये या मेन खात्यातनं पैसे ट्रान्सफर होत आहेत आणि बँकांना आम्ही ऑथरायझेशन देतो आहे की ही जी लिस्ट आम्ही तुम्हाला दिलेली आहे या लिस्टप्रमाणे त्या खात्यात तेवढे पैसे तुम्हाला जमा करता येतील. म्हणजे हे जे खातं त्यांच्याकडे आम्ही उघडलेलं आहे त्यात कन्सॉलिडेट पैसा आमचा जाईल आणि मग त्या लिस्टच्या आधारावर त्यांना ते पैसे त्या खात्यामध्ये जमा करावे लागतील. ही पद्धत आम्ही ठेवलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शी पद्धतीनं हा सगळा व्यवहार आम्ही करतो. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आणि या योजनेच्या क्रियान्वयनाची सुरुवात आजच्या कार्यक्रमातनं आपण या ठिकाणी करतो. तर त्याने निगेटिव्ह ग्रोथ रेटमध्ये होतं, उणे विकास दर दाखवत होतं, दरवर्षी शेतीतलं उत्पन्न घटत होतं आणि शेतकरी हा सातत्याने अडचणीत येत होता. सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला निर्णय जर आम्ही काही घेतला तर शेतीच्या क्षेत्राला मदत आणि पुनर्वसन इतक्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. दुष्काळ पडला तर मदत करा, पाऊस पडला तर मदत करा, हे तर कर्तव्यच आहे. वरनं 63,000 कोटी म्हणजे 3 पट ही गुंतवणूक आपण वाढवली आणि अगदी त्यातली कॅपिटल गुंतवणूक आपण जर त्याचा विचार केला तर ती देखील इतक्या भरीव प्रमाणात ही आपण वाढवलेली आहे. आणि त्यातनं मग जलयुक्त शिवारसारखी योजना असेल की ज्यातनं महाराष्ट्रातला बहुतांश भाग जो केवळ खरीपाचं पीक घेत होता आज तो रबीचं पीक घेऊ शकतो आहे. आज काही काही ठिकाणी 3 पिकं घेतली जात आहेत. ज्या ठिकाणी काही उगवत नव्हतं अशा ठिकाणी आज लोक फळबागा घेत आहेत. आणि त्याचा परिणाम काय आहे तर त्याचा परिणाम असा आहे की आत्ता जे वर्ष संपलं त्या वर्षामध्ये आपल्या शेतीचा विकास दर जो उणे होता तो 12-12.5% अधिक झाला, तो पॉझिटिव्ह झाला. आणि त्याला जर आपण पैशाच्या बाबतीमध्ये मोजायचं ठरवलं तर त्यातनं किती उत्पन्न वाढलं तर एकूण 40,000 कोटी रुपयांनी या ठिकाणी हे उत्पन्न वाढलेलं आहे. आणि हा परिणाम खऱ्या अर्थानं शेतीच्या क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे आहे. आणि म्हणून मी पहिल्या दिवशीपासून आग्रह धरत होतो की कर्जमाफी केलीच पाहिजे. हा एक उपाय आहे, महत्त्वाचा उपाय, पण हा अंतिम उपाय नाही आहे किंवा केवळ हा उपाय करून आम्ही शेतकऱ्याला बाहेर काढू शकणार नाही. आम्हाला त्यासोबत शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल, शेती शाश्वत करावी लागेल, शेतीमध्ये जास्तीत जास्त आम्हाला यांत्रिकी कशी आणता येईल, त्याच्यामध्ये सिंचन कसं आणता येईल याचा प्रयत्न करावा.